त्या आयोगाच्या अनुषंगाने काय कार्यवाही झालेली आहे, पार्लमेंटमध्ये काय झालेलं आहे, या अनुषंगाने एक आवाज एक शब्दाने कोणी बोलायला तयार नाही. माझं असं स्पष्ट मत आहे की या ठिकाणी बाबासाहेबांनी ज्या राज्यघटनेनुसार बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा विश्वव्यापी होता. जाती अंतराचा लढा बाबासाहेबांनी ज्या धर्मांतराच्या माध्यमातून सुरू केला, तर बाबासाहेब आंबेडकरांनी जात नाकारली आणि ज्या धर्मामध्ये जात नाही, जात विरहित आहे, समता निश्चित जो समाज आहे, समतेच्या पायावर, न्यायाच्या पायावर, स्वाभिमानाच्या पायावर, मनुष्याच्या मानसन्मानाच्या पायावर जो धर्म आहे, अशा बौद्ध धर्माची दीक्षा बाबासाहेबांनी घेतली. आणि मग 3 जून 1990चा आणि पुन्हा या संबंधाचा काही संबंध आहे का? निश्चितपणाला आहे. तो संबंध असा आहे की ज्या विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण हयातीमध्ये एवढा मोठा संघर्ष करून सगळ्या आपल्या उपेक्षितांना न्याय देऊन, आपल्याला माणूस पण बहाल देऊन, आपल्याला सोयी सवलतीचे अधिकार देऊन, ज्या बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्मामध्ये दीक्षा दिली, बौद्ध धर्माचा मार्ग दाखवला, त्याच बाबासाहेबांनी जी जात नाकारली, तीच जात 3 जून 1990ला एसटी मध्ये त्याचा समावेश एका सर्क्युलरनं केंद्राच्या केला. तर त्या निर्णयानं म्हणजे ज्या बाबासाहेबांनी घटना निर्माण केली त्याच राज्यघटनेनुसार आम्हाला नवबौद्ध बांधवांना एसटी असण्यासाठी पूर्वाश्रमीचं आम्ही एसटी आहोत, म्हणजे आम्ही या जातीचं आहोत हे सिद्ध करावं लागतं. म्हणजे मुळात या देशाचा ओरिजिनल असणारा तथाकथाचा वारसा घेणारा जो मूळ बौद्ध आहे हा आजही एसटी नाही. सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मुळात असणारा जो मुळात बौद्ध आहे तो आजही एसटी नाही. नवबौद्ध हा 3 जून 1990ला एसटी झालेला आहे. मात्र त्याला एसटीचा दर्जा आहे, पण तो एसटी असल्याचं सिद्ध करण्यासाठी त्याला आपण पूर्वाश्रमीचे मान, महार किंवा समाज किंवा या घटकात अनुसूचित जातीचे होतो हे सिद्ध करावं लागतं. तर हे विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विरुद्ध आहे, हे बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून या विषयावर जवळजवळ 90 जाऊ द्या, पण आजपर्यंत या देशातला आंबेडकरांचा विचार सांगणारा एकही विद्वान या ठिकाणी बोलला नाही. याचं मात्र आश्चर्य व्यक्त करावं असं वाटतंय. आणि म्हणून ही जी परिस्थिती निर्माण झाली 90 पर्यंत ज्या मंडळींना अनुसूचित जातीचा दर्जा नव्हता, मग आता ही मंडळी किती आहे, ही संख्या किती आहे हे सांगण्याचं काम तुम्हाला आम्हाला का आपल्या भावनिकतेवर किंवा आपल्या अभ्यासावर नाही, तर आपल्याला या देशाचं जे सेन्सस आहे, जे जनगणना आहे, तर 61च्या जनगणनेमध्ये जे 56ला धर्मांतरित झाले ज्या लोकांनी 61च्या जनगणनेमध्ये स्वतःला नवबौद्ध किंवा बौद्ध सांगितलं, तर नवबौद्ध बौद्ध ही जात नाही. आणि जनगणना काउंट करताना जातीच्या रकान्यामध्ये बौद्ध नवबौद्ध हा कुठलाही उल्लेख नाही. आणि मला या लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा सांगितलं पाहिजे, नाही माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता काम करत असताना मी 91 पासूनच डॉक्टर बाबासाहेब गोखले असतील, त्याच्यानंतर मधुकरराव कांबळे साहेब असतील, आता विष्णू कर्वे साहेब असतील आणि महाराष्ट्रात सर्व दिग्गज असतील, याच्या माध्यमातून जरी काम करत असलो तरी आमचे मोठे बंधू शिक्षकी पेशामध्ये कार्यरत होते आणि त्यांचे मित्र जे श्री आंबोरे सरांसारखे जे बौद्ध धर्माचे आहे, अभ्यासक आहे, चळवळीत काम करणारे आहेत, त्यांनी मला त्या काळामध्ये मी पंचायत समितीला उपसभापती असताना या विषयावर आमचा विषय झाला. ते प्रगणक म्हणून काम करत होते आणि त्यांनी सांगितलं की कैलागो ही जी यादी आहे, तर आम्ही ज्या घरी जातो आता या यादीमध्ये बौद्ध नवबौद्ध बांधवांचा उल्लेखच कुठे नाही. म्हणून आज अनुसूचित जातीमध्ये यांची संख्या समाविष्टच होत नाही. म्हणजे हे मला एका बौद्ध धर्मीय जागरूक संज्ञान असलेला, शिकलेला आणि ज्ञानाचे आदान प्रदान करणाऱ्या, अध्यापनाचं कार्य करणाऱ्या आमच्या श्री आंबोरे सरांसारख्या माणसाने मला सांगितलं. आणि मग 2001च्या जनगणनेमध्ये या अनुषंगाने मी अभ्यास करायला लागलो. आणि मग अभ्यास केल्यानंतर माझ्या समोर ही वस्तुस्थिती आली की 3 जून 90 पर्यंत आपण एसटीचा दर्जा नव्हता. 3 जून 1990 आपल्याला एसटी मध्ये आपण समाविष्ट झाला. पण ती एसटीचा असण्यासाठी आपल्याला पूर्वाश्रमीचं आपण महार, सांबार किंवा मान किंवा इतर कोणी असल्याचं आपल्याला सिद्ध करावं लागतं, तसा पुरावा द्यावा लागतो. अशा पद्धतीची इथपर्यंतची वाटचाल आपल्याला अनुसूचित जाती आरक्षणाची दिसते. आता 90ला आपण एसटी मध्ये आलो. मग 91च्या जनगणनेमध्ये एकूण अनुसूचित जाती अधिक नवबौद्ध बांधव यांच्या संख्ये मिळून एसटी या राज्यामध्ये. आता भारतीय राज्यघटना असे सांगते की लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीच्या सोयी सवलती आणि लोकप्रतिनिधित्वासाठी तरतूद केली पाहिजे. भारतीय राज्यघटनेचा कलम 330 आणि 332 नुसार या राज्यामध्ये, या देशामध्ये
लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा ठेवण्याची तरतूद आहे. मग एकसष्टच्या जनगणनेमध्ये जी मंडळी वगळल्या गेली ती किती वगळल्या गेली तर एकूण 51 ला असणाऱ्या महासंख्येच्या लोकांनी ज्यांनी बौद्ध